गुरु गोविंद महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय। माऊलींचा एक सुंदर अभंग आज चिंतनाला आपण घेतला आहे। पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे। उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानी मढवीन पाऊ, पाहुणे पंढरी रावो घरा कै येते। दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी, जीवा पडिये त्याची गोडी सांग वेगी। दुधे भरुनी वाटी लावीन तुझे ओठी, सत्य सांगे गोठी विठो येईल काही। आंबे या डहाळी फळे चुंबी रसाळी, आणि चेरे काळी शकून सांगे। ज्ञानदेव म्हणे जाणी जे ये खुणे, भेटती पंढरी राणे शकून सांगे। पैल तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे। आपण सर्वांनी जे वर्णन केलं ते सत्य आहे। ही विरहिणी आहे। विरहिणी या शब्दाचा अर्थच नेमका काय आहे की ज्याच्याशी म्हणजे प्रियकराबरोबर झालेल्या विरहामध्ये जी आतून जळते तळमळते ती विरहिणी। भगवंतांचा एक फार मोठा सिद्धांत भगवंतांनी 3 वेळा भागवतामध्ये मांडला आहे दशमस्कंदामध्ये। त्यातला पहिल्यांदा मांडला तो गोपीगीताच्या आधी म्हणजे रासपंचध्यायीच्या प्रारंभामध्ये मांडला। नंतर रासपंचाध्यायीच्या मध्येच त्यांनी महारासाच्या आधी मांडला, आणि तिसऱ्यांदा त्याच्याही आधी मांडला तो ज्या वेळेला यज्ञपत्नी स्त्रिया येतात त्यांच्यावरती समोर तो सिद्धांत मांडला। सिद्धांत काय आहे की माझ्याशी प्रत्यक्ष भेट होण्याने जो आनंद साधकाला मिळतो तो आनंद, माझ्या सहवासाने जो मिळतो तो आनंद खूप नाममात्र आहे। त्यापेक्षा जास्त आनंद हा माझ्या चिंतनामध्ये तुम्हाला प्राप्त होईल। मी समोर असेल तर कदाचित तुम्ही माझ्याकडे बघत राहाल, आणि तुम्ही अनमिष नेत्राने बघत असताना माझ्या बाजूच्या मायेमुळे कदाचित तुमच्या चित्तामध्ये वेगवेगळे विचार येऊ शकतात। रासक्रीडा करता वनमाळी सखे होतो आम्ही विषय विकारी, तर कुठे विचारू शकतात। पण ज्या वेळेला माझ्या चिंतनामध्ये तुम्ही राहता त्यावेळेला चिंतनाच्या शिवाय माझ्याशिवाय तुम्ही अन्य कोणाचाही विचार करू शकत नाहीत, करत नाहीत। ही सगळ्यात मोठी माझ्या प्राप्तीची खूण आहे। माझ्या चिंतनामध्ये पण माझ्या भेटीमध्ये पण 3 प्रकारचे तत्व आहेत, 3 रूप आहेत। एकामध्ये माझी भेट होणार ही भावना असते, एकामध्ये माझी भेट झाली ही प्रेमभावना असते, आणि एकामध्ये आता ही भेट लवकरच संपेल आणि माझा विरह होईल ही मोठी भावना असते। म्हणजे 3ही ठिकाणी भावना आहेत। एका ठिकाणी ओढ आहे, एका ठिकाणी मिलन आहे, आणि एका ठिकाणी पराकोटीचा विरहही आहे। तर या सगळ्यापेक्षा जे चिंतन करतात त्या चिंतनामध्ये श्री भगवंतांची प्राप्ती साधकाला अधिक लवकर होते। जसं यज्ञपत्नी ब्राह्मणांना सांगितलं की तुम्ही या आल्यात परंतु ज्या मायापाशी येऊ शकल्या नाहीत त्यांनी मला आधी प्राप्त केलं। जसं रासक्रीडेला भगवंतांनी सांगितलं की तुम्ही आलात पण ज्यांच्या पतीने घरच्यांनी सोडला नाही त्या तद्रूप माझ्याशी झाल्या, त्या मला प्राप्त झाल्या। तसं भ्रमरगीतामध्ये पण भगवंतांनी सांगितलं की माझ्या प्रत्यक्ष भेटीपेक्षा माझ्या चिंतनामधून प्राप्त होणारा आनंद हा निरातिशय अत्यंत सात्विक आणि त्याहीपेक्षा अद्भुत असा आनंद आहे की ज्या आनंदाच्या योगाने तुम्हाला नित्य निरंतर माझ्याशी सहयोग किंवा माझ्याशी युतयोग प्राप्त होते। युतयोग म्हटले, युती नाही, युत, भगवंताशी एकरूपता प्राप्त होते। ज्ञानेश्वर महाराजांना भगवंत भेटलेला आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताला आलिंगन दिलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताला अनुभवलं आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी कालच्या अभंगामध्ये हरी आला रे हरी आला रे या अभंगामध्ये आपल्याला भगवंतांच्या प्राप्तीचा उपाय पण सांगितला, श्री विठ्ठल त्याचं चिंतन करा। ज्ञानेश्वर महाराज तसं चिंतन करत आहेत, साधक आहेत। साधक चिंतन करत असताना साधकाला साधनेच्या कालखंडामध्ये काही शुभशकुन होतात। त्या शुभशकुनाची वार्ता या विरहिणीच्या द्वारा ज्ञानेश्वर महाराजांनी गुप्तरित्या सांगितले की शुभशकुनाची वार्ता ही काही काही शुभशकुनाच्या वार्ता असतात। काही काही वार्ता अशा असतात की ज्या आल्यानंतर मनुष्य मोहरून जातो, आणि काही काही वार्ता अशा असतात की ज्याच्या नुसत्या चिंतनाने सुद्धा मनुष्य आतून बाहेरून नखशिकांत हादरतो, घाबरतो, आणि त्या वार्ता त्या माणसाला गंभीर करतात। त्या वार्ता माणसाला अत्यंत वेदनादायी करतात। पण काही वार्ता अशा की ज्या भगवंताच्या किंबहुना व्यवहारातल्या सुद्धा वार्ता त्या माणसाला अत्यंत आनंदून मोहरून टाकतात।
तर ज्ञानेश्वर महाराजांची ही जी विरहिणी आहे, या विरहिणीमध्ये गोपी भावामध्ये ज्ञानेश्वर महाराज श्री भगवंतांना पाहतायत आणि भगवंतांची विरहात होऊन खूप वेळ झाला. खरं सांगायचं झालं तर थोड्या वेळापूर्वीच बोलणं झालं असेल, पण तरी त्याच्यानंतर थोडा वेळ गेला आहे ना, म्हणजे किती वेळ झाला असं वाटतं. गंमतशीर सांगायचं तर दोघी शेजारी एकमेकीला भेटतात आणि दोघी उंबरठ्यामध्येच उभ्या राहतात आणि दोघी दाराच्या बाहेर उभं राहून 2-3 तास चांगल्या गप्पा मारतात आणि म्हणतात, जाऊ दे बाई, मला खूप काम आहे, आता मी जाते, पण ना मी आता सोडीन तुझ्याकडे, ये ना, आपण खूप बोलू, मला खूप दिवशी बोलायचं आहे. आता 3 तास काय केलं होतं? हाही एक प्रेमाचा भाग आहे. तर या ठिकाणी एक प्रेमाचा भाग ज्ञानेश्वर महाराज गवळीच्या रूपामध्ये भगवंतांच्या विरहामध्ये जळणाऱ्या एका प्रेमिकेच्या रूपामध्ये, भगवंताच्या विरहामध्ये स्वतःला सहन न होणाऱ्या एका भक्ताच्या रूपामध्ये ज्ञानेश्वर महाराज हे आपला अनुभव कथन करत आहेत. आणि अनुभव सांगत असताना ना, प्रत्येक वेळेला काही शकून होत असतात, काही वेगळ्या गोष्टी घडत असतात आणि शकून फार फार दिव्य आहेत. एक शकून मी आपल्याला आवडून सांगतो की भागवत कथा चालू असताना जर एखादा साधू संत आला, तो समजावं की निश्चितपणे त्याच्या रूपामध्ये भगवंत आला, म्हणजे भगवंताने येऊन आपल्या कथेमध्ये सर्वांना दर्शन दिलं. म्हणजे कथेमध्ये एखाद्या संतांचं आगमन होणं, अनपेक्षितपणे आगमन होणं, आपल्या घरामध्ये काही चांगलं काम चालू असताना अचानक एखाद्याचा चांगला फोन येणं, अचानक एखादी गोष्टीची वार्ता कळणं, सहज करत असताना आपल्याला एखाद्या गोष्टीची चटकन आठवण येणं, हे शुभशकून आहेत. मी पैशाची चिंता करत होतो, चिंता करतोय आणि चिंता करता 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 अचानक एखादा मनुष्य येतो आणि म्हणतो, अहो तुम्हाला काही सांगायचं होतं काय, तर मागे पूर्वी तुम्ही मला 30 रुपये दिले होते, हे मी परत करायला आलो आहे. रक्कम 30 रुपये आहेत, परंतु ते 30 रुपये मी शुभशकून समजतो की 30 रुपये आले तर अर्थ असा की भगवंत म्हणतो तू पैशाची चिंता करू नको, तुझं काम होणार आहे. हे शुभशकून आहेत. अध्यात्मातले काही शुभशकून आहेत की ध्यानाला बसल्यानंतर खूप शांत वाटणं, भजनाला बसल्यानंतर खूप छान आवाज लागणं, भगवंताशी चिंतन करत असताना ते तन्मय होणं, श्लोक वागत असताना, हरिपाठ करत असताना, विष्णू सहस्रनाम करत असताना वेळेचं भान न राहणं, हे जे शुभशकून आहेत. सद्गुरूंची आठवण करत असताना, गुरूंची चिंतन करत असताना आपल्याला अचानक गुरूंनी सांगितलेलं एखादं वाक्य कानामध्ये येणं, हृदयामध्ये ते वाक्य पुन्हा एकदा आठवणं, हा अत्यंत शुभशकून आहे. त्यानिमित्ताने गुरु आपल्याला काही आठवण देतात. तसं काही शुभशकून असतात. आपल्याला काही अडचण असेल, पीडा असेल, वेदना असेल, तर आपण प्रयत्न करतो की देवा मला कुठून तरी मला मार्ग दाखव, कुठल्याही तोंडाने मला काहीतरी सांग, एखाद्या तोंडाने, एखाद्याच्या रूपाने, वाणीतून तुम्हाला काहीतरी संकेत दे. तेवढ्यामध्ये पहाटेच्या वेळेला पिंगळा येतो. पिंगळा शब्द माहिती आहे आपल्याला. पिंगळा म्हणजे पहाटेच्या वेळेला ज्योतिष सांगायला येणारा मनुष्य. आणि तो पिंगळा म्हणतो की बाई तू काळजी करू नको, तुझ्यावरती तुळजापूरच्या देवीची मोठी कृपा आहे, ती असं होईल, ती तसं होईल, आणि तुझं असं आहे. आणि तो पिंगळा जो असतो ना, एक फक्त वाटीभर तांदूळाची भिक्षा मागायला आलेला असतो, पण तो सांगून जातो आणि त्या बाईचं जीवनचरित्रच बदलून जातं. तसा वासुदेव येतो, काहीतरी सांगून जातो, जीवनचरित्र बदलतं. एखादा ज्योतिषी येतो, काहीतरी सांगून जातो, जीवनचरित्र बदलतं. त्याच्या रूपाने आता लोकांचे या श्रद्धेचा तडा देणारे काही लोक येतात, की म्हणतात की मी हरिद्वारवरनं आलो आहे, मी हिमालयातून आलो आहे, मी वैष्णोदेवीवरनं आलेलो आहे आणि तिथं मी अमुक करणार आहे, मला हे करायचं आहे, मी साईबाबांच्याकडनं मला पाठवलं, मी शिर्डीवरनं आलेलो आहे. हे जे वेल नोन स्थानं आहेत त्यांची नावं घेऊन ते सांगतात. आणि मग ते आल्यानंतर मला काही नको बाई, 1 कप चहा दे. 1 कप चहा घेतल्यानंतर तुझ्या नवऱ्याचा एखादा जुना शर्ट दे. त्याच्यानंतर मग तुझ्या नावाने मी अमुक एक पूजा करत होते, ते तेल जाळायचे, तुळजापूरच्या देवीपुढे तेल जाळायचं, एक तेलाचे पैसे जे असतात तेवढेच तू दे, जास्त देऊ नको. 1 लिटर तेलाला किती पैसे लागतात? तेव्हा म्हणते 90 रुपये. 90 रुपये नाही बाई, ते 900 ग्रॅम तेल येतं, 1 लिटर 1 किलो तेल सांगितलं आहे. मग म्हणते 100 रुपये. हो बाई, पण सवायच्या पटीने द्यावेत, मग 125 रुपये दे. असं करत करत ही शकुनाचा गैरवापर करणारीही माणसं येतात. पण संकेतात निसर्गाचे असे काही शकुन आहेत की जे कधीही खोटं बोलत नाहीत, काहीही मागत नाहीत, परंतु साधकाला आपल्या समान जीवनाला कोणी ना काहीतरी मदत करतात. आता आपल्याकडे मोबाईल आले, आता आपल्याकडे तारा आल्या, आता आपल्याकडे पत्र आली, आता आपल्याकडे व्हॉट्सॲप आले, आता विज्ञानामुळे आपण जवळ झालो. पण पूर्वीच्या काळी संकेत देण्याची भगवंतांच्या काही रचना होत्या. एखादं लहान मूल यायचं आणि लहान मूल एखादी गोष्ट बोलून द्यायचं, आज मला वाटतं काका येतील बरं का, आणि त्या बाईला आनंद होऊन जायचा.
की तिच्या तोंडून भविष्यवाणी झाली की माझा पती खूप दिवस झाले गावाला गेला, तो येणार आहे. तर तसं ज्ञानेश्वर महाराज एक शकुनाचा अनुभव घेतात की ते भगवंताचं ध्यान चिंतन करत भगवंतांशी श्री विठ्ठलाशी तन्मय होत असताना ते ध्यान चिंतन करत असतात. ते ध्यान चिंतन करत असताना त्यांच्या मनामध्ये 3 विचार येतात. अभंगात 3ही विचार मांडलेले आहेत की खरंच मी भगवंताशी एकरूप आहे का, पहिला विचार. दुसरा विचार, मी भगवंताशी खरंच एकरूप होण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हा दुसरा विचार. आणि तिसरा विचार, खरंच भगवंत मला भेटतील का. हे 3 विचार या अभंगामध्ये आहेत. आणि गंमत म्हणजे एकानेही या 3 विचारांना स्पर्श केला नाही बोलत असताना. तर हे 3 विचार आहेत. आणि झालं काय, मी तुम्हाला सगळे विचार पुढे एक एक करत सांगत जातो. पण झालं काय की ज्ञानेश्वर महाराज ध्यान चिंतन करत असताना पांडुरंगाशी इतके समरस झालेत, परंतु डोळ्यातल्या पाण्याच्या धारा आहेत त्या भगवंताला आठवत आहेत, ते भगवंताचं रूप आठवत आहेत, सर्वत्र भगवंत आहे त्याची जाणीव त्यांच्या चित्ताला आहे. पण तरीही ते व्याकुळ होत जाते, भगवंतांनी मला दर्शन द्यावं, त्याच्या चरणाला मिठी मारता यावी, त्याच्याशी मला बोलता यावं, किमान त्याचा हात त्यांनी माझ्या डोक्यावर ठेवावा किंवा त्यांनी एखादा पदार्थ माझ्याकडचा खावा आणि तो खाल्लेला पदार्थ त्यांनी मला द्यावा. अशा अनेक गोष्टींचा मनामध्ये त्यांच्या प्रचंड विचारांचे चिंतन आहे. पण हे सगळं चिंतन ईश्वराभिमुख आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की आपल्या जास्तीत जास्त पूजा करतानाच विचार मनामध्ये येतात. विचार वाईट नसतात बरं, आज माझं वाक्य नीट लक्षात ठेवा. पूजा करताना विचार येतात म्हणजे ते वाईट येत असं नाही, पण ते विचार भगवंतानुगामी असतील तर ती पूजा ठरते, पण ते विषयानुगामी असतील तर ते व्यभिचार ठरतो. मी पूजा करता करता डोक्यामध्ये माझा विचार आला की भगवंतासाठी ना मला छान वस्त्र घ्यायचं आहे, आणि ते छान वस्त्र मी असं गुलाबी रंगाचं किंवा माझ्या चिंतामणी रंगाचं वस्त्र घ्यायचं, खाली चिंतामणी रंग असेल आणि मध्ये पिवळ्या रंगाचा शेला असेल आणि वरती गुलाबी रंगाचं वस्त्र टाकणार आहे, हे विचार जर पूजा करताना आले ना तर ते भगवंतांची मानस पूजा ठरते. पण ऐन मानस पूजा करत असताना जर आपल्या उपभोगाचे विचार आले, काय मजा आली, काय मजा करतोय, काय खायला मिळालं, असे जे विचार आले तर ते नक्कीच भगवंतांच्या पूजेमध्ये अपराध ठरणार आहेत. तर हे जी गोष्ट आहे ते ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर अचानकपणे ते बसले असायचे. ते अर्थात त्यांच्या काही स्वतःचा बंगला नाही आहे, झोपडं आहे. ज्ञानेश्वर महाराज सिद्धबेटावरती एका झोपडीत राहत होते. झोपडी कसली, काही नाही, फक्त 4 ठिकाणच्या 4 लाकडाच्या म्हणजे झाडाची फांद्या लावलेल्या आणि त्यावरती वाळलेलं गवत टाकलेलं आणि थोडासा आडोसा केलेला, उन्हापासून संरक्षण व्हावं एवढाच. त्यात ते 4ही भावंडं राहत होते. आणि सिद्धबेटावरती काय आजूबाजूला खूपच झाडं झुडपं होती. त्या झाडं झुडपांच्या याच्यामध्ये अचानकपणे एक कावळा आला आणि हा संकेत देणारा म्हणजे कावळा पण एक संकेत चांगला देऊ शकतो. कावळा दिसणं हा शुभ संकेत शास्त्रकारांनी मानलेला आहे. अंगावर पाल पडणं हा अशुभ संकेत आहे. रस्त्याने जात असताना पायात धोतर अडकणं हा अशुभ संकेत आहे. आपण महत्त्वाच्या कामाला जात असताना ब्राह्मण आडवा येणं याच्या इतका अशुभ संकेत दुसऱ्या जगात कोणता नाही. आपण एखाद्याकडे विचार गेला आणि तो जो ब्राह्मण असेल आणि तो जर धोत्राच्या निर्या करत असेल किंवा काष्टा घालत असेल तर समजून चालावं की त्या दिवशी कामाला पुढं जाऊच नका, आपलं वाटोळं होणार आहे. तर काही आपण एखाद्याला नमस्कार करतोय म्हणजे भले गुरु का असेल ना, आपण कपाळाला कुंकू लावलेलं नाही आहे आणि सकाळी सकाळी नेमकं ते दर्शन झालं तर मानसिक नमस्कार करावा, पुढं जाऊ नये, कारण त्याच्यामध्ये काहीतरी संकेत चांगला नाही. ते असे काही संकेत आहेत. आपण म्हणतो की काष्टा सुटला, संकेत छान मिळाला, मला नक्कीच नवीन धोतर मिळणार आहे. अरे गधड्या, नीट नेसल्याने हे पहिलं समजून घे, कसले दोन धोतर मिळणार आहे. आपण म्हणतो की प्रतिपदेला चंद्र दिसला की लगेच धोत्राचा एक धागा काढून चंद्राला दाखवायचा, म्हणजे आपलं त्या महिन्यामध्ये 2-3 धोतर तरी नव्याने कोणतरी बक्षीस देतं. आता मी कितीतरी वेळा प्रतिपदेला धोतर दाखवतो, पण आज नेमकी कितीतरी महिने जातात. गेल्या वर्षभरात 2 वर्ष झाले पण एकही धोतर दिलं नाही मला. काय करता. तर ही अशी धोतरांची गोष्ट होती. ते कोण देणार आहे. म्हणतात की चंद्र डावीकडे झुकला असेल तर महागाई कमी होती, उजवीकडे झुकला असेल तर महागाई वाढते. चंद्र शंकराच्या डोक्यासारखा असेल तर समसमान राहते. पण जोपर्यंत आमचं मायबाप सरकार वरती बसलेलं आहे तोपर्यंत महागाई कमी होणे हा विचार आम्ही करूच शकत नाही. तर त्यामुळे चंद्राला कसं का वाकडं तिकडं होईना. मग कसले आले संकेत. तर शुभ संकेतांची काही गती असते, अशुभ संकेताची काही गती असते. डावा डोळा फडफडणं पुरुषाचा शुभ संकेत आहे, स्त्रीचा शुभ संकेत आहे.
उजवा अंग फडफडणं पुरुषाचं शुभ संकेत आहे, डावा अंग फडफडणं स्त्रियांचा अशुभ संकेत आहे. माझी गंमत अशी की मध्ये किती वेळा उजवा डोळा फडफडतो, कधी डावा फडफडतो. मग आम्ही काय करतो, सोन्याचं काढतो, सोनं तर नाही गळ्यामध्ये, सोनं काढतो लावतो. सोनं लावलं की डोळा फडफडं बंद होतं. मला ते एक नवीनच गोष्ट कळली की आमचे भावे काका म्हणून एक फार आमचे प्रेमी मित्र आहेत, त्यांनी आम्हाला हिरवा बाम दिला आहे, मोनोसिन का काय त्याचं बामचं नाव आहे, तर ते मोनोसिन. मग काय करतो आम्ही, डोळा फडफडायला लागला ना की बाम असं हातात लावतो, इकडे तिकडे करतो, जरा कमी करतो आणि लावून घेतो. काय हिंमत आहे त्या डोळ्याची फडफडण्याची. नंतर तो डोळा असा आग करतो, ताड 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 उडतो, फडफडणंच बंद होतं. पण ही गोष्ट भावेनं सांगितली नाही अजून मी, आता ते अजून मन बाटला आणून देतील मला. तर स्वसंकेत येतो कशाचं काय. मला पुष्कळदा असं होतं की माझा डोळा खाल्लं सुचतो, कधी कवड्याला सुचतो, कधी असं सुचतो, आणि मग ते दुपारी सुद्धा झोपलं सुचतं. काय करणार, काही ते काय कळत नाही. त्या हिरवा बाम घ्यायचा, थोडंसं असं करायचं, चांगलं चोपडून घ्यायचं, आग 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 होती, त्याची होऊ दे आग, पण ताबडतोब डोळा खाली येतो. तो म्हणतो तुझ्या वाट्याला मी जाणार नाही. म्हणजे संकेतांची सुद्धा फार मोठी अशी एक शोकांतिकाच असते, गंमत असते. पण काही काही संकेत खरंच खूप शुभ असतात. त्यापैकी कावळा येणं, कावळा खिडकीमध्ये बसून काव काव करणं, त्यांनी पोळी मागणं, थोडासा भात मागणं, प्यायला पाणी मागणं, हे खूप चांगले संकेत आहेत. कावळा फक्त पितरांचंच आहे का तो संकेत देतो का, किंवा 10व्या-12व्यालाच कावळ्याचा विचार करायचा का, किंवा शाब्द विचार करायचा का, असं नाही. कावळा हा असा पक्षी आहे की ज्या पक्ष्याचं मैथून कधीही जगाला कधीच दिसत नाही. एकमात्र पक्षी आहे की ज्याची वाढ अत्यंत मर्यादित आहे. आयुष्यामध्ये कावळा जास्तीत जास्त 2 किंवा 3 पिल्लांना जन्म देतो, पण मेलेला कावळाही आपल्या आयुष्यात सहसा पाहायला मिळत नाही. हे कावळ्याच्या काही गोष्टी चांगल्या आहेत. कावळा जयंत झाला होता, त्याचा रामायण डोळा फोडला कारण तो चुकीचा वागला होता. त्याच्यानंतर कावळा पुन्हा कधी चुकला नाही. कावळा शुभसंकेत देतो. तर ज्ञानेश्वर महाराज साधना करत असताना, आपल्या झोपडीमध्ये बसून विठुरायाला आळवत असताना, त्या विठ्ठलाला प्रेमाने साथ घालत असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर अचानकप्रमाणे समोरच्या झाडावरतीच कावळा आला आणि तो काव 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 करू लागला, आणि करताना तो पंख अशी 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 करू लागला. उडण्यासाठी नाही, तो पंख नीट करतोय जणू काही. ते बघितल्यानंतर महाराजांना एवढा आनंद झाला, त्याने ते कावळ्याकडे बघितलं, परत ध्यान सुरू केलं, पण पुन्हा कावळ्याने त्यांच्याकडे तोड करून काव काव केलं. त्यावेळेला नाही म्हणते हा आता माझ्यासाठी संकेत आहे. गंमत अशी असते की पोस्टमन आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना वाटतं की आमच्याकडे पत्र आलं. मला नेहमी जाणवायचं की 30 एप्रिलला माझ्याकडे पोस्टमन दिसला की वाटायचं की आपण नापास झालो आणि आपल्याला पत्र आलं. आणि मग ते आपल्या नापासाचं पत्र आलं तर घरी आपल्याला आई बदलणार, आणि आईने सांगितलं होतं नापास झाला तर घरात पाय ठेवायचं नाही, मी जेवायला घालणार नाही, सरळ जायचं आणि कुठेही विहिरीमध्ये उडी मारायची आणि मरून जायचं, पण मला तोंड दाखवायचं नाही. त्यामुळे तो पोस्टमन बघितला की मला विहीर, पाणी, नापास, मृत्यू, आडवं पडलो आहे हे दाखवायचं. पण त्याच्यानंतर पोस्टमन आपल्याकडनं निघून गेला की हा हा काय मस्त वाटतं. तो पोस्टमन मला त्यावेळेला आवडायचा नाही, आणि तो पोस्टमन दिवाळी त्याला आवडायचा नाही. दिवाळी त्याला की तो नेमका माझ्याकडे द्यायचा, 2 रुपये तरी दे रे, तर द्यावे लागायचे 2 रुपये मला. त्यावेळीची गोष्ट सांगतोय मी माझ्या लहानपणची. तर मोठी मोठी विचित्र गंमत असते. तसं कावळ्याची सुद्धा मोठी गंमत आहे. कावळा आपल्याकडे बघून आपल्या समोर बोलत असेल तर खूप चांगलं. काही वेळेला कुत्रं रात्रीच्या रडायला लागतं, जय कोण रडतं. काही काही लोक म्हणतं ते कुत्रं ओंकारचं जप करतं रात्रीचं, तर ते ओरडत असं ओम म्हणतं. कशाचं ओम, ते कुत्रं रडतच असतं ते. मग कुत्रं रडण्याचे काही कारण आहेत का, कुत्र्याला दगड मारला कोणी तर ते रडतं, आणि त्याला काही त्यालाही यातना होत असतात. पण म्हणतात कुत्रं रडलं की कोणीतरी घरातलं मरतं. ते कुत्रं रडायला लागलं. आता सोनगीरला आमचा अनुभव असं की आमच्या सगळी झोपडपट्टी भिल्लावरची वस्ती आहे, तिथं तर पुष्कळ कुत्री आहेत, मोकाट कुत्री, लय मोकाट फिरतात, आणि अशी मोकाट कुत्री वर तोंड करून रडतात. आजकाल अशी मोकाट कुत्री फार भेटतात, दिवसाही भेटतात, रात्रीही भेटतात, आपल्याकडे तोंड करू करून रडतात. लय मोकाट कुत्री आहे ती. असं याटावर धरून एकाला त्या मोकाट कुत्र्यासनी नाही तकलीफ देतं ती, आणि इतकं वंगाळ वंगाळ वरडत त्यातनं बघून आपल्या तोंडाकडं की म्हणजे बघता बघता म्हणजे आपलं जीवच कसा कावळा कोरा होऊन जातो. असो, तर इथे कावळ्याची पद्धत आली. तर कावळा हा शब्द न म्हणता ज्ञानेश्वर महाराज तो प्रेमाने माझ्याकडे बघून ओरडतोय म्हणून हा कदाचित भगवंतांचा दूत असेल असं मानतात. आता अभंगामध्ये मी आलो आहे, भगवंताचा दूत मानतात. त्याप्रमाणे भ्रमराकडे बघून तो कृष्ण आहे असं गोपिका मानतात. तसं कावळ्याकडे बघून तो भगवंतांचा दूत आहे, आणि भगवंतांचा वर्ण जो आहे हा कावळ्याने आपल्या शरीराला धारण केलेला आहे. भगवंतांचा वर्ण हा इतका सुंदर काळा आहे, कुळकुळीत काळा आहे की पाण्याने भरलेल्या मेघांच्या सारखा.
कावळ्यांनी पण वर्ण तसा धारण केला आहे की तो पाण्याने भरलेल्या मेघांसारखा काळा दिसतो. काही इतकी सुंदर कावळे असतात की त्या कावळ्यांची मानसुद्धा राखाडी अजिबात नसते, पूर्ण काळे असतात. त्यांनी पंख पसरले ना की अक्षरशः वाटतं की कावळा नाही, हा निश्चितच कोणीतरी दूत आहे. तर असतं तसे. मी डोमकावळ्यांबद्दल बोलत नाही. डोमकावळ्या नावाची एक वेगळी जमात असते, ती माणसांमध्ये सापडते. तर हा काऊ आहे, काऊ. तो जो काऊ आहे ना, काऊ, त्या काऊबद्दल बोलत असताना ज्ञानेश्वर महाराजांना आनंद होतो. आणि ज्ञानेश्वर महाराज पहिलं तोगे काऊ कोकत आहे. पहिलं म्हणजे पलीकडेच, हे जवळच, ते काय समोर माझ्याकडे बघून तो काऊ ओरडतोय. आणि तो काऊ कोकत आहे. कावळ्याला तो बोलतो, तो ओरडत होतो, कर्कश नाही वाटत त्यांना, कोकण नाही वाटत त्यांना. कोकतं कोण माहिती का? फक्त कोकिळा कोकते. कुहू कुहू बोले कोयली. पण कोकिळेचं पण मला स्वतःला तरी अनुभव असा आहे की काही विशिष्ट काळानंतर कोकिळेचा आवाज ऐकवत नाही. ती फार जोरजोरात कॅ 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 कॅ, काळी सात पांढरी सात 8 8 9 10 वरती पोचते. तिचा आवाज चढवत चढत जाते. ती सुरुवातीला ती कू छान वाटतं, कू अजून छान वाटतं, कू आणि कू 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 करायला की मग झालंच. म्हटलं हिने आता लावला स्वर. हां, म्हणजे मग तिला दिदी कसं म्हणावं, म्हणजे कसं म्हणावं असा प्रश्न पडतो. एवढ्या मोठ्याने ओरडा लागले, असा मोठा गोंधळ होतो. पण हा कावळा प्रेमाने ओढतोय. तर ज्ञानेश्वर महाराज त्याकडे बघतात आणि ज्ञानेश्वर महाराज आपले कान, नजर भगवंताकडे पण कान कावळ्याकडे करून तो काही शकून सांगतोय का, याचं आत्मचिंतन सुरू करतात. म्हणून पहिले शब्द आले, पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. गे माय म्हणजे एखाद्या आपल्यासारख्याच विरहिणी गवळणीला, गोपिकेला ज्ञानेश्वर महाराज सांगतात की अगं हा कोणीतरी शकून सांगतोय, ऐक ऐक ऐक. आणि शकून सांगत असताना तो माझ्याकडे बघून शकून सांगत असेल तर अजून खूण आहे. त्यांनी उडावं, उडरे उडरे म्हटलं की ते उडलं पाहिजे आणि परत त्याच फांदीवरती येऊन माझ्याकडे बघून उकवलं पाहिजे, म्हणजे तो मला सांगते खात्री झाली. पूर्वीच्या काळी कावळा ओरडायला लागला की आवडते पाहुणे येतील, घरी कोणीतरी येईल असे संकेत असायचे. ते आजही संकेत आहेत, नाही असं नाही. तर त्यावेळेला ती त्या कावळ्याला विनंती करतात दुसऱ्या चरणामध्ये की कावळ्या, तू शकून सांगायला आला असेल ते काम कर, तू उड उड उडरे उडरे काऊ. उडरे काऊ नाही, उडरे काऊ. तू उडरे एकदा उड आणि परत येऊन बस. आणि तू असं करून बस ना, शकून सांग, मी तुझे सोन्याने मडवीनं पाहू, मी तुझ्या पावलांना सोन्याचे पैंजण घालीन. आता कावळा पैंजण घालतो का? पण इथे काऊकडे बघत असताना पण त्यांना कुठेतरी विठुराया दिसतोय. आणि भगवंताच्या पायाला काय करावं, तर आपल्या अंतःकरणातल्या भावपुष्पांची, ज्याला आपण भगवंताच्या पायाला अर्पण करतो ना, ती भावपुष्प सुवर्णापेक्षाही जास्त श्रेष्ठ असतात. मानसपूजेमध्ये देवाच्या पायावर आपण सोन्याची फुलं वाहतो, हे प्रत्यक्ष आहेत का? पण ते कावळ्याच्या रूपामध्ये आत्मचिंतन करणाऱ्या, आत्मसंयमन करणाऱ्या, शुभशकूनच जाणणाऱ्या, शुभशकुनाला पाठिंबा देणाऱ्या अंतःकरणाला ते भगवंत समजून ते काऊ म्हणून अत्यंत प्रेमाने बोलतात, उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडवीनं पाहू. म्हणजे पावलं सोन्याने मडवीन. पण मला एक गोष्ट सांग, पाहुणे पंढरी राहू घरा कै येती. इथे फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी प्रश्न विचारला आहे की पाहुणे म्हणून फक्त पंढरीनाथ माझ्या घराकडे कै येती, केव्हा येतील तू सांग. जर पंढरीनाथ भगवान माझ्याकडे घराकडे येणार असेल ना, तर तुझ्या पावला तू सांगायला आलायस, तू सोन्याच्या पावलाने सांगायला आलेला आहेस. भगवंतांच्या आगमनाची वार्ता सांगायला येणारा मनुष्य सोन्याच्या पावलाने आहे. तुम्ही जगात कोणाला काही द्या, पण भगवंताच्या आगमनाची वार्ता सांगणार तुम्ही काही दिलं तरी कमी आहे. भागवतामध्ये वर्णन येतं की ज्या वेळेला ती दाई, वृद्धदाई, भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून नंदबाबाला सांगायला जाते, नंदघर आनंद भयो जय कन्हैयालाल की. नंदबाबा डोळ्यात पाणी येते, मी नेहमी सांगतो. नंदबाबांनी गळ्यातल्या मोत्याचा कंठा काढला आणि तिच्या पदरात टाकला, तेव्हा ती त्याला म्हणते की मी सांगितलेली वार्ता खूप मोठी आहे, त्यामाने तुम्ही दिलेलं दान खूप छोटे आहे, मी अजून तुम्हाला देईन, असं ती म्हणते, सांगते. तर त्याच्याप्रमाणे आहे, तुम्ही कितीही दान द्या भगवंतांच्यासाठी ते कमीच पडतं. तो एक अनुभव आहे. किंबहुना गुढ्या तोरणे करती कथा गाती गाणे, आकाशापर्यंत गुढ्या उंच केल्या तरीही भगवंतांच्या आगमनाची आनंद कमीच आहे. अहो, हे न घडणारी गोष्ट घडती आहे. तर त्या ठिकाणी कावळ्याला सोन्याची पैंजण देणं म्हणजे फार गोष्ट मोठी नाही. सुवर्ण त्याला अर्पण करणं फार मोठं नाही, कारण सुवर्ण ज्याने निर्माण केलं तो स्वतः येणार आहे. मग त्याच्या प्रित्यर्थ तुम्ही काय देणार? सोनं दिलं तरी ते कमीच आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडवीनं पाहू.
तू मला परत सांगायला आलास, मला एकच सांग की पाहुणे पंढरी रावो, पंढरीचा राव म्हणजे राजा, पंढरीचा राणा घरा कै येते, कधी येणार आहेत रे, यायला निघालेत का, मी तयारी करते, मी तयारी करतो, मी तयारी करते, मी तयारी करते. म्हणून अत्यंत प्रेमाने तयारीला लागलेत. मग सांगितल्याप्रमाणे आता आपली आध्यात्मिक तयारी किती आहे, आपण पुढं जातो आहे का, कसं आहे का. आता त्याच्या गोपनीय गोष्टी मी मागाशी 3 सांगितल्या, त्या 3 गोष्टींचं पुढचं कडवं येतं. दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी, जीवा पडिये त्याची गोडी सांग वेगी. या ठिकाणी इतक्या प्रेमाने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जीवाला अत्यंत प्रिय असणाऱ्या पंढरीनाथाची गोडी मला केव्हा प्राप्त होईल ते तू सांग. तू मला सांगशील ना तर मी तुला दही भाताची उंडी म्हणजे दही भाताचा कवळ म्हणजे घास तुझ्या तोंडाला लावीन. चरणातल्या पुढच्या ओळीमध्ये याची खरी गंमत आहे. काय म्हटलंय की दही भाताची उंडी लावील तुझ्या तोंडी. उंडी म्हणजे घास, एक मोठा गोळा, पिंड नाही, प्रेमाने घास भरत होतो, तो घास घेऊन मी उभे राहते. पण मला काय सांग तर जीवा पडिये त्याची गोडी, माझ्या जीवाला त्याची गोडी कधी लागेल आणि तो माझ्याकडे यावा असा मी कधी वागायला लागेन, ही गोडी सांग वेगळी. ते सांग की भगवंत माझ्याकडे येण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हे करणारा तू सांगशील ना तर दही भाताचा कवळ घास मी तुला देईन. दही भातच का म्हटलं, माझ्या आपण छान सांगितलं बाहेर जाण्या पावलं दही भात देतात, पण दही भाताचा वारकरी संप्रदायातला अर्थ फार वेगळा आहे. त्यावेळेला वारकरी संप्रदायात दही भाताचा अर्थ काय माहिती का, तर उपजूनी पुढती येऊ काला खाऊ दही भात, उपजूनी पुढती येऊ काला खाऊ दही भात आणि आम्हा देतो पंढरीनाथ. तर त्याप्रमाणे दही भात हा वारकरी संप्रदायातल्या काल्याचा प्रसाद आहे. किंबहुना दही हे दुधाची पुढची आवृत्ती की ज्याच्या पोटामध्ये लोणी आहे अशी ती आवृत्ती आहे की मंथनानंतर ते लोणी तयार होतं. आणि भात हा अशी आवृत्ती आहे की एकदा का तांदूळ ठेवला तर पुन्हा उगवतो, पण तांदूळ शिजून भात तयार झाला तो पुन्हा कधी उगवत नाही. तर तुमची कर्म तुम्ही भगवतचरणी अर्पण करताना शिजवा, म्हणजे तुम्हाला भर्जना भवबीज जानाम, तुमचं एकदा जर कर्मबीज जळून गेलं तर त्याच्यावरती स्निग्धतेचं दही घातल्यानंतर जो होणारा जो दही भाताचा कवळ आहे ना, तो कवळ भगवंताला अत्यंत प्रिय आहे की ते कर्मयोग पुन्हा कधीही जन्माला येत नाही. ती दही भाताची उंडी. हे खरं की दही भाताची उंडी आहे. ही उंडी म्हणजे प्रसाद, कवळ, कवळ म्हणजे द्रोणामध्ये घेतलेला दही भात. हा द्रोण तरी कोणता आहे तर माझ्या संपूर्ण शरीराच्या पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय सगळे इंद्रियांचा मी द्रोण तयार केला आहे आणि या द्रोणामध्ये मी दही भात घेतला आहे. भात कोणता घेतला तर हा भात माझी सगळी कर्म आहेत ती शिजवून टाकलेली आहेत, संपवलेली आहेत. आणि दही कोणतं घेतलं तर जे तुला आवडतं ते दही दूध लोणी भक्षून याने, ते दही घेतलं आणि ते एकत्र केलेलं आहे. हे मी तुला अर्पण करतो, हे मी माझं अंतःकरण तुला अर्पण करतो, हे चित्त माझं अर्पण करतो. पुन्हा एकदा कावळा रूपामध्ये भगवंतच असू शकतो, तेही बोलून ते बोलत आहेत. पण मला एक सांग की जीवा पडिये त्याची गोडी, हे सगळ्यात महत्त्वाचं. जीवा म्हणजे माझ्या अंतःकरणाला पडिये कधी प्राप्त होईल त्याची म्हणजे भगवंताची गोडी सांग वेगी. तू पटकन सांग, वेगाने सांग, हे कधी प्राप्त होईल, मी काय करू म्हणजे माझ्या अंतःकरणाला फक्त पांडुरंगाच्या आगमनाची गोडी लागेल. सोपी गोष्ट नाही हो ही. अंतःकरणामध्ये ही गोडी, हा वेग आवेग येणे इतकी सोपी गोष्ट नाही आहे. अहो आपल्या मुलाला सुद्धा मिठी मारताना आपल्याला कष्ट पडतात माहिती आहे. माझा मुलगा शाळेमध्ये पहिला आला, त्याचा सत्कार झाला आणि खूप आनंद झाला. व्यासपीठात त्याचा जय जयकार केला, सगळ्यांनी शिक्षकांनी टाळ्या वाजवल्या, त्याला खूप मोठेपण दिलं. आणि तो मी खाली बसलो होतो, मी टाळ्या वाजवतो, माझ्याकडे बघत होता, टाळ्या वाजवतो. आणि त्याच्यानंतर तो स्टेजवरनं खाली आला. मला वाटतं तो मला मिठी मारेल, पण झालं काय तरी मला मिठी मारलीच नाही. ते शेजारच्या मित्राकडे बघितले, तुला किती मार्क पडेल मला सांग बघू. आणि तो मित्राकडे गेला आणि माझे तळमळत होतं की तरी मला मिठी मारावी. हे आयुष्यामध्ये नेहमी घडतं बरं की आपल्याला वाटतं की एखाद्या गोष्टीची मिठी मला मिळावी, प्रेम मला मिळावं, पण ते दुसऱ्याच्याच वाट्याला जातं. असं का होतं, कारण त्याच्यासाठी लागणारी गोडी अजून माझ्या अंतःकरणात तयार झाली नाही. तुम्हाला सांगतो मी, सुंदर गुलाबाची पाकळ्या आहेत, सुंदर खडीसाखर आहे, सगळं एकत्र केलेलं आहे, तर ऊन पण पडलं आहे. पण गंमत अशी आहे, अजूनही मुरांबा म्हणजे त्याच्यापासून गुलकंद तयार झाला नाही. त्याचं कारण गुलाब आणि खडीसाखर दोन्ही एकरूप झालेले नाहीत.
ते एकरूप कधी होतील? उन्हामध्ये ठेवलेला गुलाबाच्या पाकळ्या आणि खडीसाखर हे एकत्र कधी होईल? त्याला काही वेळ लागतो. मग हे जे आहे तुझ्या अंतःकरणात भगवंताचा भाव आहे मान्य, पण तू भगवंताचाच झालास हे अजून तुला अनुभवाला आलं नाही. हे एकत्र कधी येईल? कावळ्याला हा शकून विचारतायत माऊली ज्ञानेश्वर महाराज, जीवा पडिये त्याची गोडी सांगवे. मी काय म्हणतो ते कळतंय ना? नाही तर मी नुसतंच बोलतोय असं होईल. हे तुम्ही अनुभवा. हे अनुभवल्याशिवाय तुम्हाला यातलं प्रेम कळणार नाही. बरं, हे काहीतरी वेगळं आहे. मी तुम्हाला काहीतरी वेगळं सांगतोय. आता पुढची गोष्ट, दुधे भरूनी वाटी लावीने तुझे ओठी. आता मला सांगा, कावळा हा असा प्राणी पक्षी आहे की जो पाणीसुद्धा आठवड्यातून एखाद्या वेळेला पितो. तो दूध पिणार आहे का? दूध पिणारे अन्य प्राणी आहेत, कावळा पित नाही. परंतु तुला मी दुधाची वाटी लावे, पण सत्य सांगे गोठी विठू येईल काही. सत्य मला गोष्ट सांग, मी तुला दुधाची वाटी तुझ्या ओठाला लावीन. आता कावळ्याला ओठ नसतात, कावळ्याला चोच असते. आणि दुधाची वाटी म्हणजे अंतःकरणातला प्रेम रस, हे कावळ्याच्या रूपामध्ये आलेल्या भगवंता मी तुझ्या ओठाला लावतो, कारण ओठ फक्त भगवंतांचे आहेत. सत्य सांगे गोठी विठू येईल का? येईल काय? खरं सांगा, तुझ्या परमात्म्याची माझी भेट होईल का? मुलाच्या तोंडाला लावलेलं दूध पण तो मुलगा पित नाही, पण प्रेम असेल तर गाटा पितो. हीच तर गोष्ट फार मोठी आहे. आता या गोष्टीमध्ये पहिल्यांदा विचारणा केली की जीवाला त्याची गोडी कधी लागेल. दुसऱ्यांदा विचार केला की विठू मला माझ्या हृदयामध्ये कायमचा कधी येईल, हे विचारणा केली. आता तिसरी गोष्ट जी आहे ती अजूनही एकदम विलक्षण, लोकविलक्षण गोष्ट. आंबे या डहाळी फळी चुंबी रसाळी. आंब्याच्या ढाळावरती म्हणजे आंब्याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? की आंब्याला आंबे हे नेहमी फांदीच्या टोकाला लागतात. माणसाला परमात्म्याची भेट जीवनाच्या शेवटच्या टोकालाच होते. फणस बाकी खोडाला लागतात, पण त्याला काटे असतात, ते फुगायला तयार असतं. नारळ वरती शेंड्याला पण आतल्या बाजूला लागतात. आंब्याचं वैशिष्ट्य आहे की आंब्याच्या ढाळीला म्हणजे फांदीला पुढे टोकाला लागतो. टोकाला लागला तरी आंबा सरळ टोकाला लागत नाही. आंब्याचं वैशिष्ट्य आहे की त्या फांदीच्या टोकातून एक देठ निघतो, तो देठ खालपर्यंत असं लांब जातो, त्या फांदीला सोडून पुढे येतो आणि मग त्याच्या खाली आंब्याचं फळ लागतं. आंब्याच्या फळाचं वैशिष्ट्य आहे की आधी ते आंबट असतं, हिरवं असतं, आंबट असतं, केशरी रंगाचं व्हायला लागतं, मग त्यात गोडी येते आणि परिपूर्ण गोडी आल्यानंतर ते फळ देठ सोडतं, मग ते एखाद्याच्या हातामध्ये पडतं. हे वैशिष्ट्य आहे. मग इथे ते सांगितले की आंब्याच्या ढाळावरती, म्हणजे ही माझी अवस्था कधी होईल की ह्या शरीररूपी आंब्याचं झाड याच्या टोकाला एक देठ भगवत भक्तीचा, त्याला लागणारं फळ आणि ती चुंबी रसाळी ते कावळ्याने खावं, म्हणजे भगवंताने प्रसाद तो ग्रहण करावा किंवा त्या कावळ्याने आंबा खावा. कावळा हा पक्षी असा आहे की तो आंबा कधीच खात नाही. मग अशी जिने काय वेगळ्या भाषेने सांगितलं, परंतु ते माझ्या वाचण्यात किंवा पाहण्यात ऐकण्यात कुठेही नाही. आंब्याचं फळ कुठलं खातो? पोपट खातो, चालेल. शुकमुखात अमृतद्रव संयुतम पिबती भागवतम रसमालयम मुहुरहो. पण रसिक असल्याशिवाय हे फळ तो खाऊ शकणार नाही. पण रसिक कोणी इथे? रस्य आणि रसिक. रस जो आहे तो भगवत ब्रह्मानंद रस आहे. रस्य जे आहे अंतःकरण आहे. रसिक कोण आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, म्हणजेच विठ्ठल आहे. मग तो विठ्ठल परमात्मा रसिक होऊन रस्य असलेला हा आंब्याचं फळ कधीतरी घेईल का? त्यासाठी माझी तयारी होईल का? आणि त्यासाठी म्हणून त्यांनी विनंती केली, आंबे या डहाळी फळे चुंबे रसाळी आजीचे रे काळी शकून सांगे. तू आजच शकून सांग की ही अवस्था मला कधी प्राप्त होईल. आजीचे रे काळी आजच्या जर तू सांग की तू त्या रसाळ फळ चाख आणि आजच्या ह्याच वेळा मला सांग की या आंब्याच्या डहाळीला लागलेल्या सुंदर अमृतमय आंब्याच्या रसाचा स्वाद तो माझा श्रीहरी कधी घेईल. माऊलींची भाषा आहे ही, समाधी भाषा आहे ही, सगळ्या बुद्धीच्या चित्ताच्या चैतन्याच्या. पण त्याच्यात कळाल्यानंतर त्याच्यात का आनंद कशामध्ये नाही. तर ते म्हणतात की आंबे या डहाळी फळे चुंबी रसाळी. खूप फळं लागतात, लगडतात. पण तुम्ही आंब्याच्या झाडाचं फळ कशी लगडतात एकदा आवर्जून पहा. तुमच्याकडे आंब्याचं झाड आहे, तुम्ही
आंबनातलं आंबे झाडं असते, बघितलं असेल कसं फळ पुढं लागतं. तर ते जे आहे चुंबी रसाळे. तर इथे पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांनी कमाल केली आहे. एकदा कमाल केली की मला ती गोडी कधी लागेल, एकदा कमाल केली की माझ्या हृदयामध्ये विठ्ठल कधी बसेल, एकदा कमाल केली की ह्या आंब्याची फळं मी तुला अर्पण करते कावळ्या, घे. म्हणजे भगवंता मला सांग, खरा शकून सांग, की तो शकून सांग, तो शकून सांग की तू माझ्या चित्तामध्ये कधी येऊन बसतंस आणि कशा येऊन बसशील. आता शेवटचं चरण जे आहे ते सगळ्यात विलक्षण असं चरण आहे. गंमत म्हणजे अशी की लताताईंनी शेवटचं चरण गायलेलं नाही. अभंगामध्ये फक्त पहिलीचे 5 चरण गायली आहेत. कारण शेवटचं चरण गाणं किंवा अंतःकरणामध्ये आणणं हीच मोठी अवघड गोष्ट आहे. शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की ज्ञानदेव म्हणे जाणी जे ये खुणे. आता इथेच कळलं पाहिजे की हे वर सांगितलेल्या सगळ्या खुणा आहेत. बरं, मी वरती सांगितलं ना, या सगळ्या खुणा होत्या. या सगळ्या जाणा की कोणी कोणाला कशासाठी म्हटलं, हा कोण कावळा आहे, कोण पक्षी आहे, कोणाला काय म्हणतायत. तर ते म्हणतात की भेटती पंढरी राणे. जाणी जे खुणे म्हणजे भगवंताला त्या कावळ्याला म्हणजे कावलं विचारलं की मला सांग, हे माझ्यासाठील्या खुणा बघ आणि मला पहिलं सांग की ही एवढी तळमळ मला कधी लागेल. तोंडाने म्हणणं सोपं आहे. श्रीरामा करुणा समुद्रा, ह्यात तुझी रास योग राजस योग मुद्रा, नेत्री नव्हे रे तुझं विण निद्रा, काही भेटसी बा मजला सुभद्रा. अरे म्हणून झाल्यानंतर विचारतं काय केलं जेवायलाच. तोंडाने म्हणणं सोपं आहे. हे कल्याण करी देवराया, तळमळ तळमळ होतची आहे. ही तळमळ लागली तुमच्या जीवाला, काय खरं नाही. इकडे म्हणायचं देवाचं नाव घ्यायचं आणि तुझं वीण शंभो मज कोण तारी, हात वळकून तुझं वीण शंभो मज कोण तारी. गेला का राग माझ्यावरचा, आता तरी बोलशील का मायाशी. आज दिवसभर बाहेर जाऊन बसली होती, संबंध काय. इकडे शंभो म्हणजे ही आमची तळमळ आहे. पण ज्ञानेश्वर महाराज त्या काऊला विचारणा करतात. ते विचारणा करतात की काऊच्या रूपामध्ये त्याला प्रश्न विचारतात की ज्ञानदेव म्हणे जाणीचे ये खुणे, भेटती पंढरी राणे. खरं सांगा की भगवंताला भेटण्यासाठी लागणारी खरी तळमळ शकून सांगे. ती तळमळ मला कधी लागेल त्याचा शकून तू सांग. हे या अभंगातली सगळ्यात मोठी क्लायमॅक्सची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये म्हणतात की भगवंत मला भेटण्यासाठी जी तळमळ पाहिजे ती तळमळ मला कधी लागेल. विरह वेगळा आणि तळमळ वेगळी. तळमळ अशी पाहिजे की तडपत हो जैसे जल बिन मीन. तळमळ अशी पाहिजे की त्याच्याशिवाय चिंतनच नाही, शक्यताच नाही, विचारच नाही. मग ती तळमळ मला कधी लागेल हा प्रश्न ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काऊला विचारला. उडरे काऊ मला एक गोष्ट सांग की म्हणे जाणीजे ये खुणे, भेटती पंढरी राणे, शकून सांगे. तू पुन्हा पुन्हा माझ्याकडे ये आणि मला सांग की भगवंताला प्राप्त करण्याची असलेली खरी तळमळ मला कधी लागेल. एवढा अत्यंत गहन, अत्यंत गोपनीय आणि अंतःकरणातला भाव त्यांनी विचारला. त्यामुळे इथं जरी त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या असल्या की त्यातले पहिले तोगे काऊ पहिली गोष्ट, दही भाताची उंडी दुसरी गोष्ट, दुधे भरून वाटी तिसरी गोष्ट आणि आंबे या डहाळी फळे चुंबी रसाळी ही चौथी गोष्ट. ह्या 4 गोष्टी जरी देव केल्या असल्या तरी 4 गोष्टी पण मागितल्या की पाहुणे पंढरराव घराकडे काही येते, तो भगवंत माझ्याकडे कधी येईल. जीवा पडिये त्याची गोठी सांग वेगळी, माझ्या जीवाला त्याच्याविषयीची गोडी कधी लागेल ते सांग. सांग की सत्य सांगे गोठी वेठू येईल काही, कधी भगवंत मला प्राप्त होऊ शकतो. आणि चौथी गोष्ट सांग की भेटती पंढरी राणे, शकून सांगे. तळमळ लागल्यानंतर तो पंढरीनाथ भगवान मला कधी भेटेल, ही तळमळ मला कधी लागेल, तो शकून तू सांग. कारण देव येईल, दर्शन देईल, पण त्याचा विरह पण होईल. पण त्याचा विरह जर व्हायचा नसेल, त्याची संयुक्त म्हणजे एकरूप व्हायचा असेल, एकरूप होणार असेल तर ती ओढ आणि कशी लागते, कधी लागते, कशी आत्मसात करावी, कशी वाढवावी आणि त्या ओढीमध्येच आपण कसं बुडावं. की ज्याप्रमाणे घागर दोऱ्याला आधाराने सुटते, सर 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 खाली जाते, जाताना तिच्या वजनाने जात असते. पण एकदा पाण्यामध्ये बुडली आणि डबडब करत अंग बुडवून घेतलं, ही पाण्यामध्ये गेल्यानंतर घागर स्वतःचं वजन शून्य करते, तेव्हा ते पाण्याशी समरस होते. माझं वजन मी शून्य ज्या क्षणी करेल ना त्या क्षणी भेटती पंढरी राणे, शकून सांगे. पहिले तोगे काऊ
कोकत आहे. हा अनुभव ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत प्रेमाने आम्हाला विचारला. विरहामध्ये प्रेम वाढतं, छोटे छोटे कुठे संकेत आहे आणि हे जे संकेत आहेत हे संकेत याप्रमाणे आहेत. आणि म्हणून मी हा अभंग मुद्दामून आपल्या चिंतनाला दिला होता की आपल्या अंतःकरणामध्ये ओढ कधी लागावी आणि हा प्रेमाचा भाव आपल्याला कधी समजावा, म्हणजे आपण काय केलं पाहिजे, ही ओढ कशी लागली पाहिजे हे समजून घेण्यासाठी म्हणून माऊलींच्या चरणावरती डोकं ठेवून आपण त्यांच्या शब्दामध्ये अंतःकरणाला ओढ कशी लावावी त्या संबंधाचं सुंदर असं विवेचन त्यांच्या शब्दातून पाहण्याचा आणि अल्पसं विवेचन सांगण्याचा मी प्रयत्न केला. ही सेवा माझ्या सद्गुरुरूपी पांडुरंगाला मी माऊली मुलसी महाराज चरणी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. सद्गुरू चरणार्पणमस्तु. सद्गुरुनाथ भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.